मे महिन्याचे माझ्या लाडक्या बहिणींचे पैसे देण्यासाठी आजच मी 4.25 कोटीच्या चेक फाईलवर सही केली। मी आधी तिला सांगितलं की 4.25 कोटी रुपयाची फाईल क्लिअर झालेली आहे। 2-3 दिवसात त्यांच्या अकाउंटला माझ्या बहिणींच्या लाडक्या बहिणींच्या ते पैसे त्या बाबतीमध्ये जातील। नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार यांच्या माध्यमातून चेकवरती सही सुद्धा करण्यात आलेला आहे। तुम्ही सुद्धा आताच व्हिडिओच्या माध्यमातून ऐकलेलं आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की आज बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11 हप्ता आणि जून महिन्याचा 12 हप्ता विस्तांतर करण्यासाठी चेकवरती सही सुद्धा करण्यात आलेला आहे। बघा लाडक्या बहिणींनो, या दोन्ही महिन्यांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये विस्तांतर करण्यासाठी 3,750 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे। सरासरी 4,000 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे। तर हा निधी अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आदिती तटकरे मॅडमकडे हा निधी सुद्धा गेलेला आहे। म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमकडे दोन्ही महिन्यांचे पैसे विस्तांतर करण्यासाठी 4,000 कोटींचा निधी आलेला आहे। हा निधी आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तांतर केला जाणार आहे। परंतु ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये बसत असेल त्याच बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार आहेत। अन्यथा ज्या बहिणी नियमांमध्ये बसत नसतील, नियमांचं उल्लंघन करत असतील, त्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। त्या संबंधित आज परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेला आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की प्रत्येक महिन्याचा हप्ता हा शेवटच्या आठवड्यामध्ये येत असतो। म्हणजेच मागचे जे हप्ते मिळाले आहेत तर ते हप्ते सुद्धा शेवटच्या आठवड्यामध्ये आलेले आहेत। त्या दृष्टिकोनातून मे महिन्याचा हप्ता आणि जून महिन्याचा हप्ता तुम्हाला सुद्धा या शेवटच्या आठवड्यामध्ये मिळणार होता। त्यामुळे याची सुरुवात आजपासून करण्यात आलेली आहे। पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते विस्तांतर करण्यासाठी आदिती तटकरे मॅडमकडे 4,000 कोटींचा निधी आलेला आहे। हा निधी पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तांतर केला जाणार आहे। परंतु बहिणींच्या खात्यामध्ये आज फक्त मे महिन्याचा हप्ता येणार नाही, तर त्या मे महिन्याच्या 11 हप्त्यासोबत जून महिन्याचा 12वा हप्ता आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा येणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत तुमच्या खात्यांमध्ये 3 लाभांचे पैसे येणार आहेत। ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील, लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेमध्ये बसत असतील, त्या बहिणींच्या खात्यामध्ये आज 3 लाभांचे पैसे येणार आहेत। तर बघा लाडक्या बहिणींनो, या 3 लाभांचे पैसे विस्तांतर करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून डिबेटचं बटन दाबण्यात आलेलं आहे। थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश सुद्धा दिलेला आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हटलेले आहेत। या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे आणि लोकांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देखील जमा झाले आहेत। तर बघा लाडक्या बहिणींनो, आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की आज डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, आज सकाळपासून काही बहिणींना पैसे आलेले आहेत। आज काही बहिणींना दुपारी पैसे येतील, आज काही बहिणींना संध्याकाळी पैसे येणार आहेत। म्हणजेच हे पैसे 3 टप्प्यांमध्ये विस्तांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो, सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही महिन्यांचे 3,000 रुपये येणार नाहीत। म्हणजेच मागील 10 हप्ते सरसकट बहिणींच्या खात्यामध्ये आलेले होते, परंतु मे महिन्याचा 11 हप्ता, जून महिन्याचा 12 हप्ता सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये येणार नाहीत। थेट आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा आतापर्यंत एप्रिल महिन्यापर्यंत 10 हप्त्यांचे 15,000 रुपये सुद्धा आलेले असतील। परंतु ज्या बहिणींना मागील 10 हप्ते अर्धवट आले असतील, म्हणजे 10 हप्त्यांपैकी फक्त 2 हप्ते आलेले असतील किंवा 10 हप्त्यांपैकी 8 हप्ते आले, 9 हप्ते आलेले असतील, म्हणजेच जर तुम्हाला मागील 10 हप्त्यांपैकी कोणता जरी हप्ता आलेला नसेल तो हप्ता सुद्धा मिळणार आहे। परंतु तो हप्ता मिळवण्यासाठी एक काम करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला मागील हप्ते सुद्धा मिळणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, या दोन्ही हप्त्यांसाठी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून 2 नियम लावण्यात आलेले आहेत। ज्या लाडक्या बहिणी या 2 नियमांमध्ये बसत असतील, या 2 नियमांचं पालन करत असतील, त्याच बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता आणि जून महिन्याचा हप्ता
येणार आहे। अन्यथा लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही या दोन नियमांचं पालन केलं नाही तर तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये सुद्धा येणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, आज फक्त मे महिन्याचा हप्ता येणार होता, परंतु सरकारकडे सध्याच्या स्थितीला निधी उपलब्ध असल्यामुळे दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तांतर करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये आज फक्त मे महिन्याचा 11 हप्ता 1500 रुपये येणार होता, परंतु सरकारकडे म्हणजेच राज्य सरकारकडे सध्याच्या स्थितीला निधी उपलब्ध असल्यामुळे दोन्ही हप्ते एकदा सोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजेच तुम्हाला जून महिन्याच्या हप्त्याची वाट पाहण्याची गरज नाही, एकाच दिवशी दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार आहेत। बघा, ज्याप्रमाणे सर्व लाडक्या बहिणींना शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे मिळालेले होते, त्याचप्रमाणे मे हप्ता सुद्धा शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तांतर होत आहे। म्हणजेच हा निधी एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये विस्तांतर करणं शक्य होणार नाही, त्यामुळे आज काही प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेला आहे। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामधील 2,52,00,000 बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र आहेत आणि या सर्व बहिणींच्या खात्यामध्ये एकाच दिवशी पैसे विस्तांतर करणे शक्य होणार नाही। त्यामुळे आज सर्वात प्रथम महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेला आहे। ज्या ज्या बहिणींचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी असेल आणि ज्या ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेमध्ये बसत असेल, नियमांमध्ये बसत असेल, त्याच बहिणींच्या खात्यामध्ये मे हप्ता, जून हप्ता, गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत। म्हणजेच आज 15 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे विस्तांतर करण्यासाठी 4000 कोटींचा निधी आलेला आहे। उर्वरित जिल्ह्यामधील पात्र बहिणींना उद्या पैसे येणार आहेत, परवा सुद्धा पैसे येणार आहेत। त्या संबंधित आज महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदित्य तटकरे मॅडमनी माहिती सुद्धा दिलेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा एका शब्दामध्ये सांगून टाकतो, एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडणं शक्य होणार नाही। त्यामुळे आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून 15 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे विस्तांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। म्हणजेच या 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये, गॅस कनेक्शनचे 2500 रुपये सुद्धा येणार आहेत। म्हणजेच या 15 जिल्ह्यामध्ये 35 लाख बहिणींचे अर्ज पात्र ठरलेले आहेत, तर या 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये आज पैसे सुद्धा येणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो, या तिन्ही लाभांचे पैसे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तांतर सुद्धा होणार आहेत। रे पैसे विस्तांतर करण्यासाठी 35 लाख बहिणींची डीबीटी तयार करण्यात आलेले आहे। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे, तुम्हाला मागील 10 हप्ते डीबीटीच्या माध्यमातून मिळालेले आहेत, त्याचप्रमाणे मे महिन्याचा हप्ता आणि जून महिन्याचा हप्ता डीबीटीच्या माध्यमातून मिळणार आहे। म्हणजेच सर्व लाडक्या बहिणींना डीबीटीच्या माध्यमातूनच पैसे सुद्धा मिळणार आहेत। त्यामुळे ज्या ज्या बहिणींनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं नसेल किंवा ज्या बहिणींचं अनलिंक असेल तर त्या बहिणींना पैसे येणार नाही। ज्या ज्या बहिणींचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल त्याच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे विस्तांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो, या 15 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये तिन्ही लाभांचे पैसे विस्तांतर होणार आहेत। म्हणजेच या 35 लाख बहिणी या दोन नियमांमध्ये बसत असेल त्याच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो, गॅस कनेक्शनच्या पैशांसाठी राज्य सरकारकडून 4 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत। तुम्हाला सुद्धा माहिती असेल की ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते त्यावेळेस त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आलेली होती, तर त्या अन्नपूर्णा योजनेचे पैसे आतापर्यंत कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये विस्तांतर झालेले नव्हते। त्या दृष्टिकोनातून आजपासून गॅस कनेक्शनचे पैसे विस्तांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। परंतु हे गॅस कनेक्शनचे पैसे सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये येणार नाही, तर या गॅस कनेक्शनच्या पैशांसाठी राज्य सरकारकडून 4 पात्रता सुद्धा घालण्यात आलेल्या आहेत। ज्या ज्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत असेल त्याच बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे विस्तांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे या गॅस कनेक्शनसाठी ज्या 4 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत तर त्या 4 पात्रता कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घ्या। तुम्ही सुद्धा 1 मिनिट हा व्हिडिओ पाहायचा आहे। तुम्हाला सुद्धा जिल्ह्यांची नावे सांगणार आहे, ज्या जिल्ह्यांमध्ये आज दोन्ही हप्त्यांचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे विस्तांतर होणार आहेत तर ते जिल्हे सुद्धा सांगणार आहे। परंतु लाडक्या
बहिणींनो, हे गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये मिळवण्यासाठी ज्या 4 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत, तर त्या 4 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असावा. बघा, ज्या बहिणींचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये सध्याच्या स्थितीला पात्र असेल त्याच बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये विस्तांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. परंतु ज्या बहिणींचा अर्ज लाडकी बहीण योजनेमधून अपात्र करण्यात आलेला आहे, रिजेक्ट करण्यात आलेला आहे, म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना अशा पद्धतीने मेसेज आलेला असेल की वर ऍप्लिकेशन रिजेक्टेड फॉर लाडकी बहीण योजना वेबसाईट पोर्टल, अशा पद्धतीने ज्या लाडक्या बहिणींना मेसेज आलेला असेल त्या बहिणींना आज गॅस कनेक्शनचे पैसे येणार नाहीत. परंतु ज्या लाडक्या बहिणींचा अर्ज सध्याच्या स्थितीला पात्र असेल, अप्रूव्ह असेल, त्याच बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, या गॅस कनेक्शनच्या पैशांसाठी जी दुसरी पात्रता घालण्यात आलेली आहे, तर ती दुसरी पात्रता म्हणजे बहिणींच्या घरामध्ये कोणत्या तरी कंपनीचा गॅस असावा. याच्यामध्ये HP कंपनीचा गॅस असू द्या, भारत गॅस असू द्या किंवा हिंदुस्तान पेट्रोलियम गॅस असू द्या, म्हणजेच कोणत्या तरी एका कंपनीचा गॅस असावा. जर तुमच्या घरामध्ये गॅसच नसेल तर तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे येणार नाही. ज्या बहिणींच्या घरामध्ये गॅस आहे त्यांच्याच खात्यामध्ये पैसे विस्तांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. सोबतच लाडक्या बहिणींनो, गॅस कनेक्शनच्या पैशांसाठी जे तिसरी पात्रता घालण्यात आलेले आहे, तर ती तिसरी पात्रता म्हणजे तुमच्या गॅसला सरासरी 6 महिने पूर्ण झालेले असावे. ज्या बहिणींच्या गॅसला 6 महिने पूर्ण झालेले असतील त्याच बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत. अन्यथा जर तुम्ही या चालू महिन्यामध्ये गॅस खरेदी केलेला असेल, मागच्या 2 महिन्यांमध्ये गॅस खरेदी केलेला असेल, तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही. सरासरी 6 महिन्यांपूर्वी गॅस खरेदी केलेला असेल तरच पैसे येणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, गॅस कनेक्शनच्या पैशांसाठी जी चौथी पात्रता घालण्यात आलेला आहे, तर ती चौथी पात्रता म्हणजे बहिणींकडे गॅस कनेक्शनचे पासबुक सुद्धा असायला पाहिजे. म्हणजेच तुमचा गॅस ऑनलाईन पद्धतीने रजिस्टर असावा. ज्या बहिणींकडे गॅस कनेक्शनचे पासबुक असेल त्याच बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे विस्तांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारकडून गॅससाठी 4 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत. जर तुम्ही लाडकी बहीण असाल आणि तुम्ही सुद्धा या 4 पात्रतेमध्ये बसत असाल तरच तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत. अन्यथा जर तुम्ही या 4 पात्रतांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. परंतु लाडक्या बहिणींनो, आज मे महिन्याचा 11 हप्ता, जून महिन्याचा 12 हप्ता कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये विस्तांतर होणार आहे, म्हणजेच आज कोणाला पैसे येणार आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेला आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल त्या बहिणींना आज सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. सोबतच ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेमध्ये बसत असेल त्या बहिणींना सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. आणि ज्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसेल, पेन्शन धारक नसेल, त्याच बहिणींच्या खात्यामध्ये आज सर्वात अगोदर पैसे सुद्धा येणार आहेत. परंतु भरपूर बहिणींनी कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट केलेल्या होत्या की सर्व मिळून किती पैसे आमच्या खात्यामध्ये येणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला मे महिन्याचा 11 हप्ता 2100 रुपये प्रमाणे मिळणार होता, परंतु सरकारकडे सध्याच्या स्थितीला एवढा निधी उपलब्ध नसल्यामुळे तुम्हाला 1500 रुपये प्रमाणे हप्ता देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना आज मे महिन्याचा 11 हप्ता 1500 रुपये, जून महिन्याचा 12 हप्ता 1500 रुपये आणि 3 गॅसचे 2,500 रुपये. म्हणजेच ज्या लाडक्या बहिणी गॅस कनेक्शनच्या पात्रतेमध्ये बसत असेल त्याच बहिणींना आज गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत. म्हणजेच टोटल मिळून मे महिन्याचे 1500 रुपये, जून महिन्याचे 1500 रुपये, हे 3000 रुपये आणि हे 2,500 रुपये, म्हणजे टोटल मिळून 5,500 रुपये पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तांतर होणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला आतापर्यंत 10 हप्त्यांचे पैसे आलेले नसतील, म्हणजेच तुम्हाला मागील पैसे अर्धवट आले असतील किंवा मागील पैसे आलेले नसतील. बघा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये राज्य सरकारने 10 हप्त्यांचे 15,000 रुपये सोडलेले आहेत. म्हणजेच तुम्हाला आतापर्यंत लाडकी बहीण योजना ज्यावेळेस सुरू झाली तेव्हापासून आतापर्यंत 15,000 रुपये आलेले असेल. परंतु ज्या बहिणींना एप्रिल महिन्यापर्यंत 15,000 रुपये आलेले नसतील तर त्या लाडक्या बहिणीने एक काम करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला मागील सर्व पैसे देण्यात येणार आहे. त्या संबंधित आज राज्य सरकारकडून परिपत्रक सुद्धा आलेलं आहे. तर ते काम कोणतं आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. ते काम केल्यानंतर तुमचे सर्व पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, मे महिन्याचा 11 हप्ता आणि जून महिन्याचा 12 हप्ता सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये येणार नाही. तर या दोन्ही हप्त्यांसाठी राज्य सरकारकडून 4 पात्रता सुद्धा घालण्यात आलेल्या आहे. ज्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत
असतील त्याच बहिणींना दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, गॅस कनेक्शनसाठी 4 पात्रता होत्या, तर त्या 4 पात्रतांमध्ये तुम्ही बसत असाल तर गॅस कनेक्शनचे पैसे येतील, परंतु ज्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतांमध्ये बसणार आहेत त्या बहिणींना दोन्ही महिन्यांचे 3000 रुपये सुद्धा येणार आहे। तर त्या 4 पात्रता कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घ्या। बघा लाडक्या बहिणींनो, या 4 पात्रतांपैकी पहिली पात्रता उत्पन्नाची आहे, म्हणजेच लाडक्या बहिणींचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावं। ज्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल त्यांच्याच खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये सुद्धा येणार आहेत, परंतु ज्या बहिणींचं उत्पन्न 3 लाख रुपये, 4 लाख रुपये, 5 लाख रुपये असेल त्या बहिणींना पैसे येणार नाही। त्या संबंधित आज GR सुद्धा आलेला आहे, म्हणजेच लाडक्या बहिणींचं उत्पन्न सरासरी 2.5 लाखांपेक्षा कमीच असावं। सोबतच लाडक्या बहिणींनो, जी दुसरी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ते दुसरी पात्रता 4 चाकी गाडीची आहे, म्हणजेच लाडक्या बहिणींकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे। जर तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसेल तर तुम्हाला दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत, परंतु ज्या लाडक्या बहिणींकडे 4 चाकी गाडी असेल त्यांचा अर्ज रद्द करण्याचे आदेश देण्यात आलेला आहे। सकाळपासून 3 लाख अर्ज 4 चाकी गाडीमुळे रद्द सुद्धा करण्यात आलेला आहे। जर तुम्ही 4 चाकी गाडी घेतलेली असेल तर तुम्हाला यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही। सोबतच जे तिसरी पात्रता घालण्यात आलेले आहे तर ते तिसरी पात्रता जमिनीची आहे। बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन नसायला पाहिजे। ज्या ज्या बहिणींकडे 5 एकर जमीन असेल त्यांना लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा 11 हप्ता, जून महिन्याचा 12 हप्ता येणार आहे, परंतु ज्या बहिणींकडे 5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन असेल म्हणजेच 2 हेक्टरपेक्षा जास्त शेत जमीन असेल त्या बहिणींना आज दोन्ही हप्त्यांचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे येणार नाहीत। सोबतच लाडक्या बहिणींनो, मे हप्त्यासाठी आणि जून हप्त्यासाठी जे चौथी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती चौथी पात्रता योजनांची आहे। बघा, तुम्ही जर लाडकी बहीण असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असेल तर तुम्ही दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत नसावेत, म्हणजेच तुम्ही नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत नसावेत, PM किसान योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावण बाळ योजना असेल, म्हणजेच गव्हर्नमेंटच्या दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत नसावेत, तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असावेत, लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असावेत, तर मला आज दोन्ही हप्त्यांचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत, अन्यथा पैसे येणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, मे हप्त्यासाठी आणि जून हप्त्यासाठी ज्या 4 पात्रता घालण्यात आलेल्या होत्या त्या 4 पात्रता सुद्धा सांगितलेल्या आहेत। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल आणि तुम्ही सुद्धा या 4 पात्रतांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला मे महिन्याचा 11 हप्ता आणि जून महिन्याचा 12 हप्ता मिळणार आहे। सोबतच गॅस कनेक्शनच्या पात्रतेमध्ये बसत असाल तरच मला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा येणार आहेत, परंतु लाडक्या बहिणींनो, एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे हस्तांतर करणे शक्य होणार नाही। त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। ज्या ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा 15 जिल्ह्यांपैकी असेल त्या बहिणींना आज सर्वात अगोदर पैसे येणार आहेत। उर्वरित जिल्ह्यामधील पात्र बहिणींना उद्या आणि परवा सुद्धा पैसे येणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, ज्या 15 जिल्ह्यांची निवड आजसाठी करण्यात आलेली आहे तर ते 15 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। तर बघा लाडक्या बहिणींनो, या 15 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा पुणे जिल्हा, दुसरा जिल्हा सातारा, तिसरा जिल्हा सांगली, चौथा जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा, 5वा जिल्हा कोल्हापूर जिल्हा, 6वा जिल्हा धाराशिव, 7वा जिल्हा लातूर, 8वा जिल्हा हिंगोली जिल्हा, 9वा जिल्हा परभणी, 10वा जिल्हा बीड, 11वा जिल्हा जालना, 12वा जिल्हा छत्रपती संभाजीनगर, 13वा जिल्हा अहिल्यानगर, 14वा जिल्हा बुलढाणा जिल्हा आणि 15वा जिल्हा अमरावती जिल्हा। म्हणजेच या 15 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। आज 35 लाख बहिणींची डीबीटी राज्य सरकारकडून तयार करण्यात आलेले आहे। ज्या ज्या बहिणी या 15 जिल्ह्यांमधील असतील त्यांच्या खात्यामध्ये आज सर्वात अगोदर पैसे येणार आहेत, परंतु लाडक्या बहिणींनो, जर तुमचं बँक खातं या 3 बँकांपैकी असेल तर तुम्हाला आज सर्वात अगोदर पैसे सुद्धा येणार आहेत, कारण या 3 बँका गव्हर्नमेंट मान्यता असलेल्या सर्वात मोठ्या बँका आहेत। 3 बँकांना आज राज्य सरकारकडून प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। तर या 3 बँकांपैकी पहिली बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। स्टेट बँक ऑफ इंडिया गव्हर्नमेंटची सर्वात मोठी बँक आहे, त्यामुळे ज्या ज्या बहिणींचं बँक खातं स्टेट बँक ऑफ इंडिया, भारतीय स्टेट बँक या बँकेमध्ये असेल त्या बहिणींना आज सर्वात अगोदर पैसे येणार आहे। दुसरी बँक म्हणजे पोस्ट बँक, तर ही बँक सुद्धा गव्हर्नमेंटची सर्वात मोठी बँक आहे। आणि तिसरी बँक म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक। बघा, भारतीय स्टेट बँक, पोस्ट बँक आणि
महाराष्ट्र ग्रामीण बँका या तिन्ही बँका गव्हर्नमेंटच्या सर्वात मोठ्या बँका आहेत. त्यामुळे आज या तीन बँकांना राज्य सरकारने सर्वात प्रथम प्राधान्य सुद्धा दिलेलं आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणी लाडक्या बहीण योजनेच्या निकषांमध्ये बसत नसतील, नियमांमध्ये बसत नसतील, त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत. बघा, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, दुसरे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम यांच्यामध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती. तर त्या बैठकीमध्ये निर्णय सुद्धा घेण्यात आलेला होता की बहिणींना फक्त मे महिन्याचा हप्ता विस्तांतर करायचा होता. परंतु सरकारकडे सध्याच्या स्थितीला निधी उपलब्ध असल्यामुळे दोन्ही हप्ते विस्तांतर करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ज्याप्रमाणे महिलांना महिला दिनानिमित्त दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळालेले होते, म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचा 8 हप्ता, मार्च महिन्याचा 9 हप्ता महिला दिनानिमित्त मिळालेला होता, एप्रिल हप्ता सेपरेट मिळालेला होता. परंतु तुम्हाला आता हे दोन्ही हप्ते एकत्र देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की मागील सर्व महिन्यांचे हप्ते शेवटच्या आठवड्यामध्ये आलेले आहेत. त्या दृष्टिकोनातून हे दोन्ही हप्ते शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तांतर करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आज परत एकदा एक जाहीर घोषणा सुद्धा करण्यात आलेली आहे. तर ती घोषणा म्हणजे लाडक्या बहिणींना 30 ते 40 हजार रुपयापर्यंत अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ज्या ज्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावरती उभा राहायचं असेल, स्वतःला सक्षम बनायचं असेल, स्वतःचा व्यवसाय करायचा असेल, तर त्या लाडक्या बहिणींनी मोफत शिलाई मशीन योजना, मोफत पिठाची गिरणी योजना, सोबतच सौरचूल योजना असेल, डांका मशीन योजना असेल, या योजनांचा अर्ज करायचा आहे किंवा तुम्ही 30 ते 40 हजार रुपयापर्यंत अनुदान सुद्धा घेऊ शकता. परंतु ज्या लाडक्या बहिणींना मागील पैसे अर्धवट आले असेल, त्या लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट पोर्टलवरती जाऊन तक्रार नोंदवायची आहे किंवा लाडकी बहीण योजनेच्या हेल्पलाईन नंबरवरती जाऊन तक्रार सुद्धा नोंदवायची आहे. बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आलेली होती. ही अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचवलेली आहे. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.